डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वाचडिका आहे पाऊल पडती पुढे. सदरील वाचडिका माझ्या दैनिक वाचडिकाच्या 26 जुलै 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. पूर्वी कसं होतं, कुणालाही यश मिळालं की मराठी माणूस मराठी पाऊल पडती पुढे अशा आशयाचं वाक्य अभिमानानं मिरवायचा. पण आजकाल मराठी पाऊल पडती पुढे नव्हे तर मराठी जाऊन त्या ठिकाणी जाती जातीचं पाऊल पुढं पडायला लागलेलं आहे. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वाचडिका. तेव्हा आजच्या वाचडिकेचं नाव आहे पाऊल पडती पुढे. कुठे जातीय कडकडाट आहे, कुठे जातीय फडफडाट आहे. कुठे जातीय कडकडाट आहे, कुठे जातीय फडफडाट आहे. सामाजिक सलोख्याच्या नावाने सगळीकडेच खडखडाट आहे. सामाजिक सलोख्याच्या नावाने सगळीकडेच खडखडाट आहे. सगळीकडेच खडखडाट आहे. जाती जातीची पावलं आता पुढे पडायला लागलेली आहेत. मराठी पाऊल सोडून मराठी पाऊल पडती पुढे म्हणजे सामाजिक सलोखा त्यातून दिसत होता, पण आता जाणीवपूर्वक आपली जात तिथे घुसळली जाते आणि जातीय अहंकार मिरवला जातो. मग तो चांगल्या यशाच्या का निमित्तानं होईना. म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा. कुठे जातीय कडकडाट आहे, कुठे जातीय फडफडाट आहे. कुठे जातीय कडकडाट आहे, कुठे जातीय फडफडाट आहे. सामाजिक सलोख्याच्या नावाने सगळीकडेच खडखडाट आहे. सामाजिक सलोख्याच्या नावाने सगळीकडेच खडखडाट आहे. सगळीकडेच खडखडाट आहे. सदरील वाचडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आजकाल प्रगतीची पावलं सुद्धा जाती धर्माच्या नावानं पडू लागली. आजकाल प्रगतीची पावलं सुद्धा जाती धर्माच्या नावानं पडू लागली. जे पेरले तेच उगवणार गोष्ट झटकीपट घडू लागली. जे पेरले तेच उगवणार गोष्ट झटकीपट घडू लागली. गोष्ट झटकीपट घडू लागली. अर्थात असं घडायला नको आहे. नवे नवे हे बंद झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणारं सदरील वाचडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. आजकाल प्रगतीची पावलं सुद्धा जाती धर्माच्या नावानं पडू लागली. आजकाल प्रगतीची पावलं सुद्धा जाती धर्माच्या नावानं पडू लागली आणि जे पेरले तेच उगवणार गोष्ट झटकीपट घडू लागली. जे पेरले तेच उगवणार गोष्ट झटकीपट घडू लागली. गोष्ट झटकीपट घडू लागली. सदरील वाचडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. एकाचे बघून दुसऱ्याला चेवावरती चेव यायला लागले. एकाचे बघून दुसऱ्याला चेवावरती चेव यायला लागले. कुणाचे अभिनंदन आणि द्वेषही आता जातीनिशी व्हायला लागले. कुणाचे अभिनंदन आणि द्वेषही आता जातीनिशी व्हायला लागले. आता जातीनिशी व्हायला लागले. पुन्हा एकदा सदरील वाचडिकेचं अत्यंत दाहक असं कडवं म्हणजेच तिसरं कडवं पुन्हा एकदा. एकाचे बघून दुसऱ्याला चेवावरती चेव यायला लागले. एकाचे बघून दुसऱ्याला चेवावरती चेव यायला लागले. कुणाचे अभिनंदन आणि द्वेषही आता अगदी जातीनिशी व्हायला लागले. कुणाचे अभिनंदन आणि द्वेषही अगदी जातीनिशी व्हायला लागले. कुणाचे अभिनंदन आणि द्वेषही जातीनिशी व्हायला लागले. जातीनिशी व्हायला लागले. आजच्या वाचडिकेचं नाव होतं पाऊल पडती पुढे. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचडिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती